काय तुम्हाला पण घरी बेकरी स्टाईल मॉइस्ट सॉफ्ट स्पॉन्जी केक बनवायला आवडतो? तर ही रेसिपी तुमच्यासाठी आहे. एकदम फ्रूट ओव्हरलोडेड असा फ्रूट कस्टर्ड केक रेसिपी, जी झटपट बनते, बिना झंझटची बनते. आणि तुम्ही जर ही एकदा बनवून कुणाला खाऊ घातली तर नक्कीच ती लोक तुम्हाला सर्व विचारतील की हा केक घरी बनवलेला आहे की बेकरीनं आणलेला आहे. इतका मस्त हा केक बनतो. एकदम परफेक्ट रेसिपी आहे. अगदी पहिल्यांदा बनवत असाल तरीही परफेक्ट बनवाल. नमस्कार, मी शिल्पा आणि पुणेरी स्वाद किचनमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. जर तुम्हाला अशाच स्वादिष्ट आणि इझी रेसिपीज जर आवडत असतील, हेल्दी रेसिपी आवडत असतील, तर नक्कीच आमच्या चॅनलला लाईक करा आणि आमच्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा जर आमचे व्हिडिओज तुम्हाला आवडत असतील तर. म्हणजे तुम्हाला आमचे नोटिफिकेशन मिळत राहतील. तर चला पाहूयात आपण रेसिपीला काय काय लागणार आहे. तर इथं सर्वात आधी मी हे सर्व साहित्य मी घेऊन ठेवलेले दाखवण्यासाठी. म्हणजे इथं मी घेतलेलं आहे 200 ग्राम मैदा. ह्याच्याऐवजी गव्हाचं पीठही वापरू शकता, पण ती टेस्ट येणार नाही आपल्याला ब्रिटानिया केकसारखी, म्हणून मैदा घ्यायचा आहे. 250 ग्राम आपण घेतलेलं आहे दही. 100 ग्राम आपण घेतलेली आहे पावडर शुगर. पावडर शुगर नसेल तर मिक्सरमध्ये आपली साधी शुगर हे करू शकता, तुम्ही बारीक करून घेऊ शकता. 2 ते 3 टेबलस्पून टुटी फ्रुटी, अर्धा कप तेल घेतलेलं आहे. 2 टेबलस्पून कस्टर्ड पावडर घेतलेलं आहे, व्हॅनिला फ्लेवर. पाइनॲपल एसेन्स घेतलेला आहे. आता इथं मी व्हॅनिला एसेन्स वापरत नाही, कारण की व्हॅनिला कस्टर्ड पावडर घेतलेला आहे आणि बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडर. आता बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडर वापरताना लक्षात ठेवावं की नेहमी पॅक्डवाले पॅकेटच घ्यायचे, लूज घ्यायचा नाही आहे, कारण की तो फ्लफी होईल की नाही, केक आपला स्पॉन्जी होईल, फ्लफी होईल की नाही ह्याचं गॅरंटी नसते. त्यामुळे ब्रँडेडच वापरा, खूप गरजेचं आहे. आणि डेट नक्की पहा, एक्सपायरी डेट त्याची नक्की पहा. एक्सपायर झालेल्या वस्तू वापरू नका, त्याच्याने आपला केक नीट फुगणार नाही, स्पॉन्जी होणार नाही. आता इथं मी एका बाउलमध्ये दही आणि साखर घालून घेतलेली आहे, पावडर शुगर, आणि त्याला आपण छानपैकी मिक्स करून घेऊया. थोडा वेळ ते चांगले मिक्स झाले की तोपर्यंत आपल्याला फेटायचं आहे. तर आता त्यात आपण ॲड करूया, इथं मी बेकिंग पावडर घेतलेली आहे. आता मी लेवल करून घेतलेली आहे. स्पून लक्षात ठेवा की लेवल करूनच घ्यायचं आहे, असं फुल भरून नाही घ्यायचं आहे. एक लेवल स्पूननी लेवल अप करून घ्यायचं आहे. इथं 1.5 टेबलस्पून मी बेकिंग पावडर घेतलेली आहे आणि त्याच्यातच आपण घालणार आहोत 1 टेबलस्पून बेकिंग सोडा, सॉरी अर्धा टेबलस्पून बेकिंग सोडा. आता या सर्व गोष्टींना आपण छानपैकी मिक्स करूया. थोडंसं चिमूटभर मीठही घालूयात आपण इथं आणि सर्व गोष्टींना छानपैकी मिक्स करून घेऊयात. आता हा केक अगदी तुम्ही बिगनर असाल ना तरीही हा परफेक्ट बनणार आहे. रेसिपी पूर्ण पहा, म्हणजे पूर्ण तुम्हाला रेसिपी व्यवस्थित समजेल आणि तुमचा केकही व्यवस्थितच बनेल. तुम्ही मध्ये स्किप करून करून रेसिपी पाहिली तर मग लक्षात नाही येणार की नक्की काय, कधी कधी काय वापरायचं आहे. पूर्ण रेसिपी नक्की पहा. आता इथं आपण ते मिक्स करून घेतलंय. आता त्यात ॲड करूया आपण तेल. हे आपण रिफाइंड ऑइल घेतलेलं आहे आणि सनफ्लॉवर ऑइल, कुठलंही तेल घ्या, पण रिफाइंड ऑइल घ्या. मोहरीचं तेल वगैरे कुठलाही वास येणारा तेल आपल्याला वापरायचं नाहीये, ज्याचं खूप स्ट्रॉंग स्मेल येते ते तेल वापरायचे नाहीयेत आपल्याला. आपल्याला साधे जे घरगुती आपण वापरतो तेच वापरायचे आहेत. आता त्याला 5 मिनिटं बाजूला ठेवूयात आपण. आता इथं मी केक टिन घेतलेला आहे. आता हे मी लूफचं घेतलेलं आहे. तुम्ही स्क्वेअर, राऊंड कुठल्याही शेपमध्ये घेऊ शकता. त्याला मी ऑइलने छानपैकी ग्रीस करून घेतलेलं आहे. आता त्यात मी बटर पेपर लावून घेते. जर तुमच्याकडे बटर पेपर नसेल तर तुम्ही बेकिंग पावडर मैद्याने डस्ट करून घेऊ शकता बेकिंग टिनला. चला आता ह्याला बाजूला ठेवूयात आणि आता आपण घेऊयात बॅटरला आपल्या. थोडा वेळ आपण रेस्ट करू दिलं त्याला, म्हणजे ते छान फुगेल ना. आता ह्याच्यात घालूयात आपण अर्धा चमचा व्हॅनिला आपलं पाइनॲपल एसेन्स आणि त्याला मिक्स करून घेऊयात ह्याच्यामध्ये. इथे तुम्ही 2-3 फ्लेवरचे एसेन्स जर मिक्स केले ना तर अजूनच चव खूपच अप्रतिम येते, कारण की फ्रूट केक जो आपल्याला मार्केटमध्ये मिळतो त्यामध्ये 2-3 एसेन्स असतातच, त्यामुळे त्याची टेस्ट आपल्याला खूप छान येते.
आता इथं आपण चाळण घेऊयात, त्याच्यावर मैदा घालूयात. आता ह्याच्यातला मी थोडासा मैदा बाजूला ठेवतीये, तो मी नंतर वापरणार आहे. आता कशासाठी वापरणार आहे ते पुढे पाहूयाच आपण. आता ह्याच्यामध्येच आपण ऍड करूयात कस्टर्ड पावडर आणि सर्वाला छानपैकी चाळून घेऊयात. आता चाळणं खूप गरजेचं आहे. जेव्हाही आपण केक बनवतो तेव्हा नक्की चाळूनच घेत जा. खूप एरी बनतं आपलं जे मैदा वगैरे आहे ते, आणि शिवाय त्याच्यात काही गुठळ्या वगैरे होणार नाही. काही गुठळ्या असतील तर निघून जातील. आता ह्याला सर्वाला मिक्स करून घेऊयात स्पॅच्युलानी. कट अँड फोल्ड मेथडनी हलक्या हाताने मिक्स करायचं आहे आपल्याला. इथं फास्ट मिक्स करायचं नाहीये, हलक्या हाताने आपण मिक्स करून घेऊयात. आता एकदम सॉफ्ट आणि लम्स फ्री बॅटर बनेपर्यंत आपल्याला हलक्या हाताने याला मिक्स करून घ्यायचं आहे. आणि मेजरमेंट आपले जर परफेक्ट असतील ना तर केक नक्कीच परफेक्ट बनणार. काही फसणार नाही, अजिबात फसणार नाही, एकदम व्यवस्थित. मेजरमेंट आणि बेकिंग हे 2 गोष्टी खूप गरजेच्या. आणि बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा काय वापरताय तुम्ही? जास्त जुन्या गोष्टी वापरल्या की ते नाही होत. पण आपण ह्या गोष्टींचं लक्ष दिलं की आपला केक नक्कीच खूप अप्रतिम बनेल. चला आता आपलं बॅटर रेडी झालंय. तर आपण घेऊयात टुटी फ्रुटी, आणि आता जो मैदा ठेवला होता त्याच्यामध्ये आपण हे टुटी फ्रुटी घालून घेऊयात आणि छानपैकी मिक्स करून घेऊयात, मैद्यामध्ये कोट करून घेऊयात. ह्याने काय होणार आहे की आपण जर अशाच टुटी फ्रुटी केकमध्ये टाकल्या की त्या काय होतात, खाली सिंक होतात, ते सगळ्या खाली जाऊन बसतात. म्हणून आपण मैद्यामध्ये थोडंसं कोट करून घेतोय टुटी फ्रुटीला, म्हणजे जेणेकरून केकमध्येच त्या पसरतील, खाली जाणार नाही सर्व टुटी फ्रुटी. चला आता ते ऍड करून घेऊया टुटी फ्रुटी आपल्या बॅटरमध्ये आणि मिक्स करून घेऊयात एकदा हलक्या हाताने. हा केक खाण्यासाठी खूप अप्रतिम लागतो. म्हणजे मुलांना तर मुलांनाच, मोठ्यांनाही खूप आवडतो हा केक. आणि एकदा खायला लागलं की आपल्याला जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत आपण थांबत नाही. इतका अप्रतिम बनतो हा केक. चला आता पूर्ण बॅटर आपण घालून घेऊयात केक टिन मध्ये. आणि आता केक टिनला थोडंसं टॅप करून घेऊयात आपण सर्वीकडे, म्हणजे बॅटर आपलं सर्वीकडे पसरेल चारी बाजूला व्यवस्थित. थोडंसं टॅप करून घेऊयात, काही एअर बबल्स वगैरे असतील तर निघून जातील. मी ओव्हन आधीच प्रीहीट करायला ठेवलं होतं 180 डिग्रीवरती. तर नक्की ते गोष्ट आधी करत जावा. बॅटर बनवायला सुरू करायच्या आधी आपलं ओव्हन प्रीहीट करायला ठेवा. आता वरनं घालूया खूप सारे टुटी फ्रुटी, जितक्या तुम्हाला आवडतील तितक्या. तुम्ही इथे ड्रायफ्रुट्सही घालू शकता हा, तुमच्या आवडीप्रमाणे. पण हा फ्रूट केक आहे तर आपण टुटी फ्रुटी वापरतोय. आणि टुटी फ्रुटी कशा बनवायची ह्याची पण रेसिपी मी चॅनलवर घातलेली आहे, तर तुम्ही ती नक्की पहा. तर चला टुटी फ्रुटी घातल्या. आता चला आपण ठेवूयात मायक्रोवेव्हमध्ये. चला आपलं बेक पण झाला. 35 to 40 मिनिट्स बेक करायचा आहे आपला केक. आणि हा व्हिडिओ मी बेक झाल्यानंतर दाखवते. टूथपिक जर क्लीन येत असेल तर आपला केक बेक झालेला आहे. आणि जर थोडंसं चिकट लागत असेल तर थोडं अजून एक 5 मिनिटं तुम्ही त्याला बेक करून घ्या. आणि आता गार झालेला आहे केक आपला. चला आता डिमोल्ड करूया त्याला. हलक्या सुरीनी साईडने आपण जरा कडाने लूज करून घेऊयात आणि डिमोल्ड करूयात केकला. एकदम परफेक्ट बनतो हा केक. आतनं खूप स्पॉन्जी, सॉफ्ट एकदम, आणि खायला अप्रतिम लागतो. नक्की ट्राय करा ही रेसिपी आणि मला नक्की सांगा की तुम्ही ही रेसिपी ट्राय केली, तुम्हाला कसं वाटलं. कमेंट करून नक्की सांगा, कारण की तुमचे कमेंट्सच आम्हाला खूप प्रोत्साहन देतात, सपोर्ट करतात अजून नवनवीन चांगल्या रेसिपीज घेऊन येण्यासाठी. तर नक्की कमेंट करत जा आणि कमेंट करून सांगा, काय असेल ते जेन्युइन कमेंट करून सांगा.
चला आता आपला केक बघा मी डिमोल्ड केलेला आहे, असं मस्त स्पॉन्जी केक झालेला आहे. आता आपण कट करूयात केकला आणि कट ही व्यवस्थित होतो. आपण जास्त टुटी फुटी घातले ना तर टुटी फुटी ना कट करताना मध्ये मध्ये येतात आणि केक ना मग तुकडे तुकडे पडायला लागतात केकचे. म्हणून प्रमाणात टुटी फुटी घातले की केक व्यवस्थित बनतो आणि मध्ये मध्ये नाही येत कट करताना, हे नाही होत, ते मध्ये मध्ये तुटणार नाही केक आपला. चला आता मी स्लाइसेस करून घेतले, किती इझी स्लाइसेस पण होत आहेत पहा. केक इतका सॉफ्ट आणि स्पॉन्जी झालेला आहे की मला त्याला असं काढायची इच्छा होत नाहीये. हे पहा ते मस्त झालेलं आहे, स्पॉन्जी एकदम आतनं. मी तुम्हाला अजून एक पीस दाखवते. हे पहा कलर तर किती अप्रतिम आलेला आहे, सुंदर आलेला आहे कलर आणि टेक्स्चर ही पहा आतनं एकदम सॉफ्ट आणि स्पॉन्जी झालेले आहे. अशा स्वादिष्ट आणि रेसिपी आवडत असतील तर आमच्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा आणि लाईक आणि कमेंट नक्की करा.